इकडे तर रोजच पाऊस आहे बरं का, त्याच्यात काही नवीन नाही आहे. सकाळ संध्याकाळ दुपारी पाऊस येतच आहे. मस्त असं वातावरण झालं होतं. मी माझे कपडे वगैरे धुवून घेतले, वाळू घातले आणि म्हटलं मला ना पाऊस पाहून माझी आठवण आली शाळेची. शाळेतून येताना आम्हाला असं भिजत भिजत पावसात यावं लागायचं. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. येते अशी अधूनमधून आठवण. तर आता सकाळी भाजीपाला आणला होता आणि कसं बरेच दिवस झाले फ्रीज पुसलं नव्हतं, म्हणून म्हटलं क्लीन करून नंतरच आपण त्याच्यात भाजीपाला वगैरे भरायचा. तर दुर्वा इथं मला मदत करत आहे. काय करते तू माझं? इकडे 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 तुला काय दाखवते इकडे काय. कधीतरी अधूनमधून मी तिला ओरडते ना, काय करू मी तुझं दुर्वा, तर तेच तिच्या लक्षात आहे आणि मला म्हणते मम्मा मी तुझं काय करू. लेकरांचं बोलणं ना खूपच गोड वाटतं बरं का. तर चला भाजीपाला वगैरे माझं ठेवून झालं होतं आणि इथं मी मेथीची भाजी बनवायची होती आज. तर हे सगळं नीट करून घ्यायचं म्हटलं. छोट्या पानाची जी मेथी असते ना ती खूप टेस्टी लागते आणि आज तीच बनवली होती. सोबत हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, लसूण टाकून एक चटणी बनवून घेतली होती आणि बाजरीच्या भाकरी. जसं की तुम्हाला माहिती आहे आम्हाला आवडतात बाजरीच्याच भाकरी आणि कोल्हापुरात तरी त्यांना म्हटलं ना बाजरीच्या भाकरी खातो तर त्यांना खूप नवल वाटतं, ते का काय माहीत. मस्त असं जेवण बनवून घेतलं होतं. ताट सुद्धा यांना वाढून दिलं. मी सुद्धा जेवण केलं आणि त्याच्यानंतर ना हे सगळं किचन ओटा वगैरे आवरून घेतला. तेवढ्यात माझ्या दुर्वाला ना स्वीट कॉर्न खायला आवडतात बघा. तर म्हणे मम्मा बनव. आता बनव म्हटलं की बनवायलाच पाहिजे. तरी तर मी बनवून घेतलं. सगळं आवरून झालं होतं माझं. आता मी तरी जास्त काही बाहेर जात नाही, घरातच असते. तर एक पक्कीवाली हाऊसवाईफ आहे मी. माझं जास्त तर रुटीन हे किचनमध्येच असतं आपलं बघा. आणि फ्लॅटमध्ये राहिल्यामुळे ना थोडंसं बाहेरही कुठे मी फिरू शकत नाही. तर त्याच्यामुळे घरातच असते. तर घरातलं काय करते, काय बनवते आणि काय वेगळ्या एखाद्या नवीन रेसिपीज वगैरे असं थोडंफार मी तुमच्यासोबत शेअर करते. जास्त माझ्याकडे काही नाही आहे बरं का. तर एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. प्लीज आवडलंच तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.